नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत भोपळ्याची पातळ भाजी. आपण सुक्की भाजी पाहिलेली आहे, आपल्या चॅनलवर टाकलेली आहे मी सुक्की भाजी. आज पातळ भाजी करूया. तर त्यासाठी एक कोवळा भोपळा घेतलेला आहे आणि तो बारीक असा कट करून घेतला आहे. तो कोवळा असल्यामुळे त्याचे साल काढलं नाही, फक्त शेंड्याचा आणि खालील भाग काढून तो कट केला आहे आणि तो आता पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. इकडं कढईत पाणी गरम करायला ठेवले. त्या पाण्यात ही भोपळा आपला टाकायचा शिजायला. दुसरं काहीच टाकायचं नाही, फक्त पाण्यात भोपळा आधी शिजवून घ्यायचा, नंतर फोडणी द्यायची. तर आता ह्याच्यावर झाकण टाकून ना मी ह्याला 15 मिनटं शिजवून देते. कोवळा भोपळा असल्यामुळं आपला 15 मिनटात भोपळा शिजला. मी तुम्हाला दाखवते. यातलं असं मॅश करून पाहिली एक फोड मी, तर मऊ झाली आपली. आणि ह्याची थोडंसं पाणी राहिले ना, हे बाजूला काढून ठेवायचं. हे काही टाकून द्यायचं नाही, हेच पाणी नंतर आपण भाजीला वापरणार आहोत. तर मग पाणी एकीकडे काढून घेतलं आणि त्याच्या फोडीत ना त्या एका साईडला काढून घेतल्या. आता ह्या फोडीमध्ये थोडी हळद टाकते आणि हे ना चांगलं मॅश करून घेतले. तुम्ही पळीच्या साह्याने करू शकता मॅश, किंवा मी आपलं हे मॅशर असतं ना पावभाजीचं, त्या मॅशरने हे चांगलं असं एकजीव करून घेते. म्हणजे आपलं भोपळा ना असं मॅश होतो. नंतर पातळ भाजी गेल्यास पाणी एकीकडं भोपळा एकीकडं असं होत नाही, एकजीव होतं म्हणून. आणि हळद टाकल्यास चांगलं मॅश केलं. नंतर शेंगदाण्याचं कूट टाकल्यास पण एकदा चांगलं मॅश करून घेते, एकजीव करून घेते. तर चांगलं मॅश झालं आहे आता. आणि जे गरम पाणी साईडला ठेवलं होतं ना आपण, तेच गरम पाणी आता याच्यात टाकायचं आपण आणि एकजीव करायचा. आधी जर टाकलं असतं गरम पाणी तर आपला भोपळा चांगला मॅश झाला नसता. तर आता हा भोपळा झाला आहे आपला एक चांगला एकजीव. आता आपण फोडणीची तयारी करू. तर इकडं कढईत तेल गरम करायला ठेवले मी आणि तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकते. मोहरी तडतडली की नंतर जिरे टाकते. तर आपल्या चॅनलवर ना मी सुक्की भाजी टाकलेली आहे ह्याच्या आधी, त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला आहे. तर मी आशा करते तुम्ही पातळ भाजीला पण चांगलं आवडेल तुम्हाला नक्की. तर मी आता जिरे टाकल्यानंतर लसण टाकला. लसण लाल झाला की कढीपत्ता टाकला. कढीपत्ता टाकल्यास हिरवी मिरची टाकली. मी हिरवी मिरचीचं प्रमाण थोडं कमी घेतले मुलासाठी. माझ्या मुलाला जास्त तिखट नाही जमत, म्हणून तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त टाकू शकता. आणि आता हिरवी मिरची टाकल्यानंतर जो आपण भोपळा हे केलेला आहे ना मॅश करून ठेवलेला, तो भोपळा टाकते. आणि तुम्हाला कशी घट्ट पातळ हवी ना त्यानुसार तुम्ही आणखीन पाणी टाकू शकता, पण मला अशीच बरी जास्त पातळ नको आहे. मग मी ह्याच्यात थोडंसं मीठ आणि कोथिंबीर टाकते आणि थोडंसं ती पाणी त्या ह्याला भांड्याला चिटकला होता भोपळा, म्हणून थोडे एक अर्धा कप पाणी मी त्याच्यात टाकून ते पाणी ह्या भोपळ्यात टाकलेलं आहे. काही आवश्यकता नव्हती, पण ती भांड्याला चिटकलेलं होतं म्हणून टाकलेलं आहे. तर आता ना बारीक गॅसवर ह्याला चांगलं 5 मिनटं शिजवून घेते. आपलं शेंगदाण्याचं कूट चांगलं शिजावं म्हणून. दुसरं आपला भोपळा तर शिजलेला आहे, फक्त हे शेंगदाण्याचं कूट जरा मऊ व्हावं म्हणून थोडं शिजून दिलं. तर आता गॅस बंद करते आणि एक 5 मिनटात आपली भाजी तयार झाली, तुम्ही पाहू शकता. तर कशी वाटली तुम्हाला माझी भोपळ्याची पातळ भाजी ते नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा.